नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मस्तपैकी आपल्याला लाणी करण्यासाठी जायचं आहे, म्हणजे तरी रानात आलेलो आहे. तर आपल्याला पहिले आधी तळं बघायचं आहे, आपलं रानामधलं तळं दाखवणार आहे. तर ट्रॅक्टरमध्ये मस्त दाणे टाकायचे आहे. दाणे टाकल्यास नंतर डबल एकदा आपल्याला 2 तळे बघायचे आहेत. तर चला मित्रांनो, आपण आता पहिले एक तळं बघून घेऊ. तर व्हिडिओवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि असेच नवीन नवीन मी ब्लॉग घेऊन येत असतो. तर चला मग आपण जाऊन बघू आता पुढे कशी आहे. तर आपली शेळी खूपच ओरडत आहे आता. तर बघू शकता मित्रांनो, आपण तळ्यात उतरलेलो आहे. तर मित्रांनो, आपण तळ्यापाशी आलेलो आहेत. बघू शकता आता तळ्यामध्ये मस्तपैकी पाणी आहे. माशा पण असू शकतात, काही पण असू शकते मित्रांनो, सर्पमित्र पण असू शकते. तर चला आपण जाऊन बघू आपल्या आज तळ्यामध्ये. तर तळं काही नाही मित्रांनो, थोडंसंच पाणी राहिलं आहे आपल्या तळ्यामध्ये. तरी आपण जाऊन बघू आपल्या तळ्यामध्ये किती पाणी आहे आणि किती सरप पण असू शकतो आणि मासे किती आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर लाणी करायला जायचं पण आहे मित्रांनो, पण आधी तुम्हाला तळं दाखवून देतो. तर हे बघू शकता मित्रांनो, काहीतरी वळवळ करत आहे. इथं मासे पण असू शकता आणि साप पण असू शकतो, काही पण असू शकतं. तर तुम्ही बघू शकतात किती मस्त तळं आहे मित्रांनो. आणि सकाळचं वातावरण आहे, पाणी यायचा बी अंदाज वाटू राहिला. तर बघू शकतात तुम्ही, अशी नळे केलेले आहे चौकोन तळ्यावरती. तर तुम्ही बघू शकतात. आणि हे बघा, इकडं लाईन पण आहे आपल्या तळ्याला. आणि इकडं मस्तपैकी आता तळ्यात माशा पण आहे मित्रांनो. तुम्हाला माशाचा एक व्हिडिओ बनवून दाखवणार आहे आपण. तर चला मग आता मस्तपैकी आता आपण लाणी कराकडे जाऊ आणि ते झाल्याच्या नंतर तुम्हाला दुसरं तळं दाखवू. तर चला आपण आता लाणी कराकडे जाऊ. राणी केल्याच्या नंतर मग दुसरं तळं दाखवू मित्रांनो आपलं. तर मित्रांनो, आपण आता मस्तपैकी आपली लाणी करून घेऊन दुसऱ्या तळाकडे रवाना आहोत. तर बघू शकता तुम्ही आता मस्तपैकी. तर राणी करून मित्रांनो लाणी करायची आहे, मस्तपैकी त्या टोपल्या टाकायच्या आहे. शेळ्या खूपच ओढत आहे, शेळ्यांना पण घरी घेऊन जाऊ आपण आता. पण इथं लांब बांधलेल्या आहे शेळ्या. तर मित्रांनो, आता त्यांना आता लाणी करून आपल्या ट्रॅक्टरमध्ये टाकायची आहे. आणि कालचं 1 तास राहिलं होतं मित्रांनो लाणी करायचं. ते करण्या झाल्याच्या नंतर आपल्याला आता घराकडे जायचं आहे. तर आता दुसऱ्या तळ्याला बघायला जाऊ. आपण मित्रांनो, आपण दुसऱ्या तळ्याकडे आलेलो आहे. बघू शकता तुम्ही कसं आहे दुसरं तळं. तर बघून घ्या, आपलं तळं वेगळं म्हणजे मित्रांनो त्याच्यापेक्षा वेगळं आहे. तर मित्रांनो, इथं बगळे, साप आणि माशा खूपच असतात या तळ्यामध्ये, तुम्ही बघू शकतात. हे तळं म्हणजे असं आहे मित्रांनो की इथं मासे खूपच असतात आणि इथं बगळे पण खूपच असतात. सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो, इथं ह्या तळ्यामध्ये एकदा मित्रांनो मोठा अजगर होता आणि अजगर आम्ही स्वतः मारला होता मित्रांनो, हे बघू शकतात तुम्ही. आणि इकडे एक खाली करता तुम्ही बगळे, इथं सरप हे बघू शकता मित्रांनो. हरणी इथं खूपच पाणी प्यायलेत असतं मित्रांनो इथं. तर तुम्ही बघून घ्या. आणि आपण आता पुढं पण जाऊ, कसं आहे वातावरण ते पण दाखवणार आहे. तर त्या पाण्यापाशी जर गेलं मित्रांनो, ते एखाद्या बाबतीत सरप पण असू शकतो, त्याच्यामुळे आपण जवळ जाणार नाही. तर लांबूनच व्हिडिओ काढणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक नक्की करा. तर चला मग जाऊन बघू आपण पुढं. तर मित्रांनो, ती खंबा दिसत तिथं आपली लाईन आहे. आणि इकडं म्हणजे पाणी पाणी म्हणजे मित्रांनो उन्हाळ्यात इथं 1% पाणी हटणार नाही, म्हणजे 2 महिने टक्के म्हणजे बरसातीत मित्रांनो फुल राहतं. आणि अशा टायमाला बरसाती लोक ताडत नाही मित्रांनो. लय मोकर तळं आहे मित्रांनो हे. पाणी आटल्याचा संपर्क कमी आहे मित्रांनो, इथं पाणी आटूच शकत नाही. तर इकडं आंबे मित्रांनो आणि आपली तिकडे शाळूची लाणी चालू आहे, ते बघू शकता ट्रॅक्टर आणि ते. आणि आणि मित्रांनो, इथं जेवढं पण आपण माल आणतो मित्रांनो, इथं आम्ही याच्यावरच माल आणू शकतो, माल आणतो मित्रांनो. ऊस लावगड काही असो मित्रांनो, मक्का ते सोयाबीन असे मित्रांनो. पाणी नसल्यामुळे आपलं हे तळं बरसातीत बी खूपच असतं आणि उन्हाळ्यामध्ये खूपच भरलेलं असतं. तर मग मित्रांनो, तुम्हीच सांगा, तुमच्याकडं पण असं तळं असेल तर खूपच भरलेलं असेल. आणि बघू शकता नित्तळ क्षार पाणी आहे मित्रांनो, पण एकदम नित्तळ क्षार आहे. आणि इकडं आभाळ खूपच आलेलं आहे मित्रांनो. सकाळच्या बारीचं शितोडे यायला लागले होते. लाणी करताना मी म्हणलं आपली लाणी राहती काय गुन्हा म्हणलं. तर बघू शकतो मित्रांनो, पुढं आभाळ आलेलं आहे, तिकडे पाणी पण पडू शकतो असं वाटतं आहे मला. आणि डबल जर पाणी आला तर आपलं तळं मस्तपैकी भरून मोकळं होऊ शकतात. तर कसा लागला मित्रांनो आजचा व्हिडिओ, नक्की कमेंटद्वारे कळवा. तर चला मग आपण आता ट्रॅक्टरकडे जायचं आहे आपल्याकडे म्हणजे लाणी करायला. चला मित्रांनो, आपण जाऊ आता ट्रॅक्टर.